काही वेगळं राहिलंय. ज्या प्रकारे मी नेहमी उल्लेख करतो मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट, त्याच वेळी अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या मनावरती वेगळी छाप उमटली या स्पर्धेनं. आणि अगदी आपण पाहिलं तर आता अंतिम क्षण या स्पर्धेचे आपण अनुभवणार आहोत. मजा येईल या मॅच मध्ये. सेमीफायनलचा हा मुकाबला आहे. छोटी मोठी युद्ध संपली, महायुद्धाला झाली सुरुवात. क्रिकेटचं हे अगदी बहरलेलं नंदनवन आता कुरुक्षेत्रामध्ये परिवर्तित झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता या कुरुक्षेत्रावरती खरी लढाई होईल, महायुद्धाला सुरुवात होईल आणि हे बॅटल कोण जिंकेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. सुपर 3च्या संदीप सर, सुपर 6च्या तिन्ही मॅचेस या एकतर्फा झाल्या. प्रेक्षक नाराज होते, थोडे निराश होते, पण आता खरं तर आपण पाहिलं तर टॉप 2 टॉप 3 मध्ये जे संघ आले त्यामधून आता एक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय आणि आता सेमीफायनलची महत्वपूर्ण मॅच सुरू झाली. मॅच होते सुरुवात. गेम ऑनचा इशारा अंपायरचा. सेमीफायनल 1 पहिलाच बॉल अपील झाली, स्ट्रॉंग अपील. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये सिंगल कंप्लीट. संयमी सुरुवात केली जाते. सिंगल नाही सुरुवात आपण पाहतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत संदीपजी जगे सर जोडले गेलेत. स्वागत आहे सर आपलं सेमीफायनलच्या महामुकाबल्यामध्ये. थँक्यू सो मच प्रथमेश. गेली 7 दिवस आपण ज्या RTPLच्या व्यासपीठावरती अप्रतिम अशा प्रकारचे सामने पाहिले, त्याच्यामध्ये आजचा दिवस थोड्या अंशी का होईना तू म्हणालास त्याप्रमाणे नाराज करणारा नक्की आहे. कारण आपल्याला रंगतदार लढती हव्या असतात. आपल्याला शेवटच्या चेंडूवरती सामना रंगावा ही आपल्याला अपेक्षा असते. आपल्याला सामना कधी याच्या बाजूने कधी त्याच्या बाजूने जाईल अशा प्रकारे चर्चा करण्याची आवश्यकता असते आणि त्यामध्ये आज तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. उपांत्य फेरीचा सामना आहे. स्वराज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. नाणेफेकीचा कौल ज्या वेळेला स्वराजने जिंकला, निर्णय घेतला की आपण चला क्षेत्ररक्षण करूया, पण शिवाज्ञा 11 संघाकडे जी सलामीची जोडी आहे ना, ती आतापर्यंत या स्पर्धेतली प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी ठरलेली आहे. मग एखादा दिवशी तुमचं डोकं दुखत असेल तर त्यावेळेला एखादी छोटीशी टॅबलेट घेऊन, तुम्ही कंपनीचं नाव घेत नाहीये कारण त्याने आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली नाहीये, त्याच्यामुळे एखादी छोटीशी टॅबलेट घेऊन तुम्ही ती डोकेदुखी घालवू शकता. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये असं नसतं. तुम्हाला त्यासाठी सगळ्या प्लेयरना अलर्ट राहावं लागतं, स्वतःचं 100% द्यावं लागतं. गुड बॉलिंग. या वेळेला मात्र आपण पाहतोय खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारची गोलंदाजी ही विशेषतः स्वराज देवळेने या गोलंदाजीमध्ये जे सातत्य कमावलंय ना, ते फार महत्वाचं आहे. बघा, सातत्य ही अशी एक गोष्ट आहे जगामध्ये जी कशानेही विकत घेता येत नाही. कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस असं म्हटलं जातं. सातत्य. चेक दिस. चेक 1. सातत्य जर तुमच्याकडे असेल तर यशाची किती मोठी शिखरं तुम्ही सहजरित्या सर करू शकतात. रोहा तालुका प्रीमियर लीग शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. जिद्द, संघर्ष, चिकाटी, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद यामुळे यंदाचा हंगाम हा अविस्मरणीय ठरला आणि बऱ्याच अशा आठवणी घेऊन आपण या हंगामातून पुढे जाणार आहोत. गल्ली क्रिकेट पासून ते आपल्या तालुक्यास्तरीय क्रिकेट पर्यंतचा प्रवास बऱ्याचशा खेळाडूंनी केला. चेक 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 चेक. ओके. सेमीफायनल स्वराज देवळे. यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहतोय. व्हॉट अ सुपर बॉलिंग. अॅक्युरेसी पहा स्वराजची. संदीप सर, मी तर म्हणेन स्वराज देवळे हा साप नाही, हा अजगर आहे. हा डसत नाही, हा पूर्णपणे गिळतो. थोडस MIDC एरियामध्ये आपण सामना खेळतोय तर मी म्हणेन की TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो, बरोबर प्रियेश? आणि त्यामध्ये जर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये जर मॅनेजरची भूमिका कोणाला द्यायची असेल तर ती स्वराज देवळेला आपण देऊ शकतो. इतकी अॅक्युरेसी, परफेक्ट अॅक्युरेसी स्वराज देवळेकडे आहे. जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न. एकदा स्वराज देवळेची गोलंदाजी आवडली असेल तर रोह्याचे प्रेक्षक टाळ्या वाजवतील त्याच्यासाठी. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. काय सातत्यपूर्वक त्यानं गोलंदाजी केली, कन्सिस्टन्सी राखली, अॅक्युरेसी आपल्याला त्याची पाहायला मिळाली. दमदार गोलंदाजी, अटॅकिंग बाणा, अचूक आणि भेदक आक्रमक, त्याच वेळेला डिसिप्लिन, नियंत्रित गोलंदाजी स्वराज देवळेची आपल्याला पाहायला मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 2 रन विदाउट एनी लॉस.
थोडं दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर शिवाज्ञा 11 संघाकडे जी जोडी आहे सागर आणि त्याच वेळेला राजू यांनी सुद्धा दोघांनी पहिली ओव्हरचं ठरवलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये आपण नमस्कारचीच भूमिका ठेवूया. आपल्याकडे पुढचे 30 बॉल आहेत ना आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ आणि ते दोन्ही फलंदाज थोडे कावेबाज आहे. तुम्ही राजूला पाहिलात तर राजू असा फलंदाज आहे मोस्टली त्याला काही सिंगल डबल वरती तो विश्वास सुद्धा ठेवत नाही. त्याला माहिती आहे की अशा प्रकारची खेळी साकारण्यासाठी काही माझा जन्म झालेला नाहीये. पण दुसऱ्या बाजूला सागर कसा खेळतोय हे बघून तो ठरवत असतो की आता आपल्याला कसं खेळायचं आहे आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये त्यांनी थोडासा धीर धरलाय. बघूया आता पुढे खीर मिळते का. 350हून अधिक सरासरी मागील मॅच मध्ये त्याने राखली होती आणि आता राजू वाघमारे स्ट्रायकिंग इनवर ऑन साइडला खेळलाय. सेन्सिबल अप्रोच राजू वाघमारे या गोष्टी फार रिअरली आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करून समोर खेळला. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये फक्त सिंगल मिळाली. राजू सध्या संयमाने बॅटिंग करतोय हे फार कमी वेळा आपण पाहतो संदीप सर. हा ऑफकोर्स आणि ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. पण त्याने विचार केलाय चला आतापर्यंत आपल्यावरती हा टॅग लागला नव्हता पण हा टॅग लागल्यानंतर आपण कसं एक स्ट्रॉंग बॅटर म्हणून ओळखले जाऊ शकतो. आतापर्यंत आरटीपीएल मध्ये आपल्या नावावरती 100 धावा आहेत. मग त्या धावा अधिक धावा कशा असतील यासाठी थोडं थांबून खेळूया असं कदाचित त्याने मनोमन सुद्धा ठरवलं असावं. पण दुसऱ्या बाजूला विचार करावा लागेल ना कारण बघा दीपक गंबे समोर आहे स्वराज देवळे आहे. स्वराज देवळेची गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेतली चर्चेचा विषय राहिला. केवळ विकेट टेकिंग बॉलिंग नाहीये ना की अशा वेळेला त्या गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्ही म्हणतात ना की एक पाय पुढे सुद्धा घेऊ शकत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी होती. मग तो तिखट मारा बाजूला ठेवून थोड्या अंशी का होईना सन्मान देऊया. कधी कधी पहिल्या गोलंदाजाला सन्मान दिलेला चांगला असतो. येस डेफिनेटली अगदी योग्य उल्लेख केला. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही ऑब्झर्व केलं सर तर एक गोष्ट तुमच्या मी निदर्शनात आणून देईन. कदाचित तुम्ही ऑब्झर्व केली देखील असेल पण मागील 6 चेंडू जो सागर खेळलाय त्याचा बॅटमधनं एकही धाव अजून आलेली नाहीये. 6चे 6 डॉट सागर बोबट. तुमचा दिवस असावा लागतो. बघा क्रिकेटमध्ये असं असतं म्हणजे खेळामध्ये कोणत्याही खेळामध्ये दिवस प्रत्येकाचे असतात. काहींनी गाजवलेले असतात काही गाजवत असतात तर काही गाजवणार असतात. आज मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या स्टॉम बॉईजने आपले दिवस गाजवणार आहोत असा एक आदेश या वेळेला 6 चेंडू निर्धाव टाकून प्रतिस्पर्धी संघाला दिलाय. एक्झॅक्टली फार सुंदर गोलंदाजी. सेमी फायनलच्या महामुकाबल्यामध्ये त्यांना माहिती आहे की आता आपण त्या ट्रॉफीपासून एक पाऊल दूर आहोत. त्यामुळे आता या मॅच मध्ये सर्व काही झोकून द्यायचं सर्व काही पणाला लावायचं आहे. आणि एक्झॅक्टली अगदी आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक दमदारच आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्पा भेदक मारा तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव आणि प्रत्येक मिळवलेली विकेट नशीब बदलू शकते. पण इथे घडलंय काय क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि नशीब बदललंय स्ट्रॉंग बॉयज या संघाचं. या मॅचची महत्वपूर्ण विकेट जो फलंदाज धावांसाठी संघर्ष करत होता त्याच्या संघर्षाचा अंत झालाय. इम्पॉर्टंट विकेट कॅप्टन सागर बोबट बॅक टू द डगआउट. सो मच. आतापर्यंत रोहा तालुक्यात हा क्षण किती वेळा आला असेल. सागर बोबड फलंदाजी करतोय दीपक गंभे गोलंदाजी करतोय. दीपक गंभे कधी फलंदाजी करतोय सागर बोबड कधी गोलंदाजी करतोय. एकमेकांसमोर आपण अनेक वेळेला उभे टाकलो असो पण आरटीपीएलचा उपांत्य फेरीचा सामना आहे. मैत्रीचं नातंही थोडं विसरावं लागेल किंवा त्याच वेळेला एकाच संघामध्ये खेळलेला तो पराक्रम सुद्धा विसरावा लागेल. आणि अशा वेळेला परमेश्वराचे आभार मानले. जर आपण ऍक्शन पाहिली असेल ज्या वेळेला विकेट मिळाली दीपक गंभेला त्यांनी देवाचे आभार मानले आणि तो म्हणाला की यस ही या स्पर्धेतली माझी 16वी विकेट आहे. गोलंदाजीचा मास्टर क्लास ज्याला अगदी आपण म्हणू शकतो. कारण या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण लढतीमध्ये गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये हा सामना ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा आपण पाहतोय. अचूक लाईन चांगली लेथ धारदार स्विंग आणि त्यासोबत व्हेरिएशन्स बॉलर्सकडे आपण पाहत आहोत. ऑन साइडला फॉलिंग स्वीप टिपिकल मैदानाच्या आतमध्ये कल्पेश वाळंजला आपण पाहतोय झोपून आपला फटका मारलेला पाहतोय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश वाळंज ब्रँडेड चौकार.
माझी प्रेक्षकांना विनंती आहे, जरा लाल कपड्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसलेला आहे, कृपया आपण मैदानामध्ये पेंडॉलच्या खाली बसा, जिथे तुमच्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण तुम्हाला दुखापत होऊ शकते, याची नोंद आपण घ्यायची आहे. आपण क्षेत्ररक्षकांना सुद्धा ते ऍडव्हान्टेज मिळावं म्हणून थोडीशी गॅप ठेवलेली आहे आपण. 2 षटकांचा खेळ संपलाय. अवघ्या 9 धावा धावा फलकावरती, एका गड्याची कत्तल आणि कल्पेश वाळंज जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याने एक चौकार लगावला. सामन्यावरती गोलंदाजांचं वर्चस्व असताना एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपल्या संघाला कमबॅक मिळवून देण्याचा प्रयत्न तो करतो आणि त्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरतोय. चौकार आलाय कल्पेशच्या बॅटमधून स्ट्रायकिंग इन वरती राजू वाघमारेला आपण पाहणार आहोत. या फलंदाजाची भूमिका इथून पुढे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये फार महत्वाची आणि मोलाची असणार आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो रफ्तार स्वराज देवळे, वेगाचं दुसरं नाव म्हणजे स्वराज मी म्हणेन. ऑफकोर्स, आणि त्याच्यासोबत त्याने जो कंट्रोल दाखवलेला आहे ना, तो सुद्धा फार महत्वाचा आहे. केवळ वेग असून तुमच्याकडे चालत नाही, तुमच्या चेंडूवरती कंट्रोल असला पाहिजे. फलंदाज काय खेळणार आहे, फ्रंट ऑफ द विकेट खेळणार असेल तर त्याला अवे फ्रॉम द बॉडी ठेवूया, किंवा त्याच वेळेला त्याच्या फुटवर्क मध्ये सातत्य असेल तर मग त्याच्यापासून कोणता एखादा लेग कटर टाकूया, एखादा स्लोअर वन टाकूया. या सगळ्या गोष्टी मिक्स केल्यात आज स्वराज देवळेने. आणि त्याचमुळे आपण पाहतोय ना, राजू सारख्या फलंदाजाला सुद्धा पूर्णपणे संघर्ष करावा लागतोय की चेंडूच्या लाईन मध्ये जावं का, आणि त्याच वेळेला ते टेम्परामेंट जे काही आहे ना, त्याच्यामध्ये जी असणारी कमतरता आहे, ती एक पुसटची लाईन असते, ती बरोबर लाईन या वेळेला गोलंदाजाने ओळखले. आणि त्याच्यामुळे स्वराज देवळे या संपूर्ण स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीमध्ये का समाविष्ट आहे. आणि स्टॉर्म बॉईज संघाचे कर्णधार या नात्याने आपण काय कामगिरी करतोय बघा. प्रत्येक चेंडूवरती त्याचा अलर्टनेस महत्वाचा आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, खेळाडूला मैदानाच्या बाहेर जेवढं तो मैत्रीचं नातं दाखवतो ना, तेवढं मैदानाच्या आतमध्ये नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये मित्र वगैरे, भाऊ वगैरे या कन्सेप्ट आपण विसरायच्याच असतात. हे सगळ्यात महत्वाचं असतं. कर्णधाराचं हेच तर तत्व असावं लागतं. कर्णधाराने त्या शॉर्ट अनालिसिसच्या बाहेर किंवा त्या पेस्टल अनालिसिसच्या बाहेर जाऊन ती कामगिरी करायची असतं, आणि ती आज त्याने मैदानामध्ये दाखवले. आणि म्हणूनच आपण पाहतोय प्रत्येक वेळेला एक नवीन संधी निर्माण करण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. यावेळेला 2 धावा आल्यात, 2 धावाने धावसंख्येमध्ये भर पडणार. धावसंख्या पोहोचले 12 पर्यंत. या निर्णायक सामन्यामध्ये खरं तर ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला अद्याप तरी पाहायला मिळाली, ती स्वराज देवळेची असू द्या किंवा दीपक गंभीरची असू द्या, कमालीचे कंट्रोल आणि जबरदस्त व्हेरिएशन्स त्यांच्यामध्ये आपण पाहतोय. कधी स्लोअर वन, कधी यॉक लाईन, कधी अनपेक्षितरित्या टॉस होणारा बॉल आपण पाहतोय. म्हणजे फलंदाजाला अनुमान बांधता येत नाहीये कोणत्याही चेंडूचा की पुढील चेंडू आपल्यासाठी काय असणार आहे. त्यामुळे खरं तर हे आव्हान मोठं राहिलंय बॅट्समनसाठी. वाळंज या वेळेला पुन्हा एकदा पडलाय, झोपलाय, बॉलला त्यानं पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. टिपिकल कल्पेश वाळंज स्टाईल मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. फटक्यासाठी योग्य चेंडू निवडणं हे एक योग्य बायको निवडण्यासारखं कठीण काम आहे. कारण आवडणारी प्रत्येक मुलगी तुमची बायको होऊ शकत नाहीये. आता इथे जो चेंडू आहे ना, तो बिलकुल बॅट्समनच्या योग्यतेचा नव्हता, म्हणजे फटका मारण्याचा. पण ज्या पद्धतीने तो फॉलिंग स्वीप खेळला किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार, त्या गतीचा वापर करायचा, इथे बघायचं शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेगच्या बरोबर डोक्यावरून तो चेंडू तटवायचा आहे आणि त्या पद्धतीने चेंडूच्या वेगाचा वापर करायचा. हे सगळं काही जे बॅटिंग इम्प्रुव्हायझेशन आहे ना, याचे 100 आउट ऑफ 100 मार्क्स द्यायला कल्पेश वाळंजला आपण कंजूशी नाही केली पाहिजे. येस, डेफिनेटली फार चांगली खरं तर बॅटिंग कल्पेश वाळंजची आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला खेळायचा होता, वाघाची शिकार, गब्बर स्टाईल मध्ये सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये स्वराज देवळे छाती ठोकून सांगतोय मी मिळवली ही विकेट. गोल्डन विकेट विकेट नंतर एक गोष्ट, एक टॅगलाईन मला वाटतं आकाश कडव आपण द्यायला काही नाहीये की खडूस स्वराज देवळे. मुंबई क्रिकेट मधली जी
विजिगुषी वृत्ती आहे त्या वृत्तीला आज मैदानामध्ये जशाच तशाच पद्धतीने उतरवलेलं पाहायला मिळालेलं आहे की आज मुंबापुरीतून क्रिकेट आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झिरपलं किंवा भारतामध्ये गेलं आपण साऱ्यांनी पाहिलं, पण मुंबई क्रिकेटची एक वेगळी वृत्ती आहे. अनेक वेळेला आपण ती पाहिली असेल. रोहित शर्मामध्ये आपण ती पाहिली, याच्या अगोदर सचिन तेंडुलकर मध्ये आपण ती पाहिली, सुनील गावस्करांमध्ये ती पाहिली. ही सगळी वृत्ती जी काही आहे ना टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आलेली आपल्याला अनुभवायला मिळाली. पण आज स्वराज देवळे ती वृत्ती रोह्याच्या या मैदानामध्ये आरटीपीएलच्या व्यासपीठावरती दाखवतोय. जर तू चौकार मारू शकतोस, तू षटकार मारू शकतोस, तर पुढच्या चेंडूवरती तुझी विकेट घेण्याची क्षमता सुद्धा माझ्याकडे आहे. जशास तसे अशा प्रकारची वृत्ती जी काही आहे ना त्यालाच तर खडूस वृत्ती म्हणतात. सो खडूस स्वराज देवळे आज इथे उभारून आलाय. येस, फार चांगली बॉलिंग स्वराजची अद्याप तरी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर्स बॅक हलके हातानं एक सिंगल तिथे एकवटली जाईल. वेग बदलतो, लाईन बदलते, पण ध्येय मात्र त्याचं कधी बदलत नाही. हा गोलंदाज स्वराज अचूक असेल तर धावांना मात्र कुठेही जागा मिळत नाही आणि धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिल्या 3 बॉलवरती एकतर्फा डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं ते स्वराज देवळे आणि दीपक गंबेचं. पहिल्या ओव्हरमध्ये स्वराजने फक्त 2 खर्च केल्या, त्यानंतर दीपक गंबे आले, त्यांनी 9 धावांचं षटक हाताळलं आणि त्यानंतर पुन्हा स्वराज आला. त्यानं देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना अवघ्या आपण पाहिल्या तर धाबा त्याने खर्च केल्या तर एकंदरीत 8 आणि 2 षटकांच्या स्पेलमध्ये एक ती 22च्या स्वरूपात होती, त्यामुळे ती स्वराजच्या खात्यामध्ये आपण जोडणार नाही आहोत. सो 2 ओव्हरचा स्पेल त्याचा राहिला आणि संदीप सर अवघ्या 9 धावा खर्च करत असताना त्यानं एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. काय सांगाल या गोलंदाजीचं विश्लेषण? नाही, हिंदीमध्ये एक फार सुंदर शेर आहे बघा. आतापर्यंत शिवाज्ञा 11 संघ नो लॉस रन्स बनवत होते किंवा भरपूर साऱ्या धावा टोकत होते, पण उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये मला वाटतं की हा शेर कदाचित 3 षटकापर्यंत तरी थोडासा लागू होतो की वक्त की फितरत है दोस्त, कब प्यादे को वजीर बनाए कब शहजादे को फकीर. त्यामुळे वेळ बदलले. ही वेळ आता सध्या सुरू झालेली आहे ती स्टॉर्म बॉईज संघाची. आणि बऱ्याच वेळेला ना आपण पेअर मध्ये बोलत असतो की 2 फलंदाज एकमेकांच्या सोबत जेव्हा चांगले खेळत असतात आपण म्हणतो या जोडीने चांगली कामगिरी केली. अलीकडच्या काळामध्ये त्याला A1 जोडी म्हणता किंवा आणखीन काहीतरी जोड्यांची नावं ठेवतो आपण. रबने बनादी जोडी असं सुद्धा आपण म्हणतो. पण ही रबने बनादी जोडी गोलंदाजांची का नसावी याच्याही पलीकडे आपल्याला विचार करावा लागेल ना. बॉलिंग ही पेअर्स मध्ये केली जातं. थोडंसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चला, तुम्हाला ग्लेन मॅग्राथ आठवत असेल तर त्याच्यासोबत ग्लेन मॅग्राथच्या सोबत विकेट घेणारा जेसन गिलेस्पी सुद्धा आठवावा लागेल. तुम्हाला एका बाजूला भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराह म्हणायचा असेल तर जसप्रीत बुमराहच्या सोबत मोहम्मद शमीला सुद्धा तुम्हाला समाविष्ट करावं लागेल. हे बॉलिंग पेअर सुद्धा महत्वाचं आहे. आज या मैदानामध्ये आपण काय पाहिलं, जर स्वराज देवळे महत्वाची गोलंदाजी करतोय तर त्याच्यासोबत दीपक गंबे सुद्धा हँड इन हँड ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं रिलेशन त्याने मैदानामध्ये दाखवलंय. स्वराज देवळे चांगली गोलंदाजी करतोय, दीपक गंबे एकत्र चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याच्यामुळे त्यातून जी युनिटी निर्माण झालेली आहे, त्यातून तो एकोपा निर्माण झालाय. त्या आघाड्यांवरती पहिल्या 3 षटकात सध्या तरी सरशी साधले, त्यामुळे 17 धावांवर रोखले. येस, या वेळेला मात्र धावांची कोंडी फोडणारा संकेत मुंडेनं मारलाय. मुंडे मार रहा है, डिंडोरा पिटवा दो अब रोआ में जाके. पहिला मारलाय मुंडेनं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बिग. अगदी धावांची जिथे तुम्हाला कमी तिथे उभे आहोत भक्कमपणे आम्ही सांगत असताना संकेत मुंडेनं दीपक गंबेच्या विरोधात धावांची कोंडी फोडली आहे या षटकाराने. धावा 23. पुढे येऊन जणू काय तुटून पडला, स्मॅश करतोय डीप मध्ये. कव्हरला फिल्डर, त्यांचा हवा कॅच्या बाहेर. हा बॉल देखील जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकारानंतरचा हा येतोय R26 हॉटेल चौकार. दोन गडी बाद 27. संकेत मुंडे मैदानामध्ये आलाय आणि नावाप्रमाणे त्याने आपल्या संघाला हा संकेत दिलाय की तुम्ही घाबरू नका. आजही मैदानामध्ये हा संकेत मुंडे प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण ओढू शकतो. या प्रकारची फटकेबाजी मैदानात मी सुरू ठेवणार आहे. ओहो, गुड बॉलिंग. या वेळेला मात्र दीपक गंबे खंबा उखाड दिया, फलंदाज बाद. सेलिब्रेशन आपल्याला दीपक गंबेचं देखील पाहायला मिळतंय. यापूर्वी स्वराज देवळेचं ते अग्रेशन, ते सेलिब्रेशन आणि आता
दीपक गंभीर एक्सप्रेशन अँगलने थोडं पाहूया आपण. येस, ही सेलिब्रेशन बघा, विकेट मिळवल्याच्या नंतर तो आनंद, तो उत्साह चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते अग्रेशन देखील गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. आणि अग्रेशन हे असलंच पाहिजे. फास्ट बॉलर मध्ये अग्रेशन नसेल तर आणखीन कोणामध्ये असेल. बघा अग्रेशन, मगाशी कल्पेशने एक फार सुंदर शब्द वापरला होता की ती चीड असायला लागते तुमच्यामध्ये. हे अग्रेशन अनेक वेळेला आपण मैदानामध्ये पाहिले नाही. तुम्ही जर साधारण बॉक्सिंगचा खेळ पाहिला असेल तर बॉक्सिंगच्या खेळामध्ये मोहम्मद अली नावाचा एक खेळाडू होता. या मोहम्मद अलीने नेहमी म्हटलं की यार, आयुष्यामध्ये मी खूप सारी गरिबी पाहिलेली आहे, या गरिबीच्या विरुद्ध मला लढायचं आहे आणि त्याच्यामुळे माझ्या समोर जो येतोय तो मला मॅटर करत नाहीये. मला पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर मला जिंकणं महत्वाचं आहे. ते अग्रेशन त्याने मैदानात दाखवलं होतं. व्हॉट अ शॉट! या वेळेला ते अग्रेशन बॅटच्या रूपाने पाहायला मिळालंय. विशाल येतोय काय, फटका खेळतोय काय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय काय, पहिला षटकार. थोडा उशिरा आलाय, लेट पण थेट ग्रँड एंट्री. हरकत नाहीये. अजूनही मला वाटतं साधारण 12-14 चेंडूंचा खेळ राहिलेला असेल आणि त्याच्यामुळे त्यातील 7-8 चेंडू जरी आपल्या वाट्याला आले तरी पुष्कळ आहेत. विशालने याच गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. दीपकचा थोडासा चेंडू आपण पाहिला होता, पुढ्यात पडलेला चेंडू होता. अशा प्रकारचे चेंडू खेळायचे नसतात तर ते फटकवायचे असतात, हे विशालने दाखवून दिलं. आणि ही खेळपट्टी मी बनवलेली आहे असं कदाचित विशाल म्हणत असावा. त्याच्यामुळे या खेळपट्टीवरती काय घडेल आणि काय बिघडेल हे मी ठरवणार. बहुत यार. पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस देखील फटका चांगला, क्षेत्ररक्षक होते. बॉल सोबत क्षेत्ररक्षकही बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल आलाय आणि येताना नशीब देखील सोबत घेऊन आलाय. कॅच होते की काय हा प्रश्न पडला होता. त्या मोक्याच्या क्षणाला झेल देखील घेण्याचा प्रयत्न केला पण चेंडू सोबत क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर गेला. 6 धावा मिळाल्या तिकडे. खेळपट्टीच्या बाबत विषय निघाला होता. दुसरा षटकार, लागोपाठ दुसरा षटकार आणि धावफलकावरती धावसंख्या लागले 39. अजूनही 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पण खेळपट्टीच्या बाबत नेहमी म्हटलं जातं ना, विकेट्स आर लाईक स्पाउस, यू कॅन नॉट एक्सपेक्ट हाऊ दे बिहेव. अर्थात मेल अँड फिमेल आयडेंटिटीने आपल्या आपल्या विचारसरणीप्रमाणे हे वाक्य घ्यावं. आणि त्याच पद्धतीने इथे मात्र विशाल विचार करत असावा की ज्या खेळपट्टीने आतापर्यंत आपण त्या खेळपट्टीवरती मायेने प्रेमाने ज्या पद्धतीने त्याला बनवलंय तिने आपल्याला थोडी साथ द्यावी. साथ दिले. 3 चेंडूत 12 धावा आल्या. दीपक गंभेचे शेवटचे 3 चेंडू मात्र त्याला थोड्या अंशी का होईना दीपक गंभेचं डोक्याचं टेन्शन त्याने वाढवलं. 12 चेंडू दीपकने टाकले म्हणजे 2 षटकं टाकली, 28 धावा दिल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद, 39 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून प्रथमेश तुला काय वाटतं की साधारण 12 चेंडूंमध्ये किती धावा यायला पाहिजेत म्हणजे शिवाज्ञा 11 संघ मैदानामध्ये सेमीफायनल मध्ये एक टफ फाईट स्कोर उभा करेल? प्रेडिक्शनला सुरुवात झाली. 39-39 लागलेल्या आहेत. मला तरी वाटतंय की 12 मध्ये जर 22 ते 25 धावांची वसुली झाली तर एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण तुम्ही जर पाहिलं असेल सर, पहिला सामना ज्या प्रकारे टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅट्समन स्ट्रॉंग बॉयसाठी खेळले, काय सेन्सिबली बॅटिंग करत होते. म्हणजे खराब बॉल आला तर मोठा फटका येतच होता पण चांगले बॉल पण चांगल्या प्रकारे बनवून खेळत होते. कुठेही ती धावपळ त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली नाही, कुठेही ते गडबड पाहायला मिळाली नाही किंवा मी म्हणते ती एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये नव्हती मॅच जिंकण्याची. ज्या प्रकारे मॅच सुरू होती त्या प्रकारे ते घेऊन खेळत होते. सो त्या टॉप ऑर्डरच्या अगेन्स्ट जर तुम्हाला बॉलिंग करायची तर कुठेतरी चांगली टोटल स्कोरबोर्ड वरती येणं गरजेचं. आणि या दरम्यान हा मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहायचंय. फिल्डर फार दूर आहेत, झेलवरती पोहोचले नाहीत पण 2 धावा सहज मिळतील. तिसरीचा देखील प्रयत्न होतो आणि तिसरी देखील मिळेल. 3 धावा पळून पूर्ण केल्यात आणि त्याच्याबद्दल कौतुक करावं लागेल. राजू वाघमारे अजूनही मैदानामध्ये आहे. सलामीवीर या नात्याने मैदानामध्ये गेले होते. यावेळेला संदीप बठारे त्यांच्या समोर आलेले आहेत. संदीप अनुभवी गोलंदाज आहे आणि या अनुभवी गोलंदाजाला मगाशी गुड्ड्याने चांगला प्रश्न विचारला होता. गुड्ड्या जाधव यांनी विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की हे सगळा जो काही अनुभव आहे तो मैदानामध्ये जोडण्याचा मी प्रयत्न करत असतो. नव्या खेळाडूंना सुद्धा त्याच पद्धतीने मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही निडर होऊन खेळा, कॉन्फिडन्स ठेवा, मैदानामध्ये स्वतःवर विश्वास ठेवा, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मला वाटतं संदीप बाठारे आता त्याच पद्धतीने जर गोलंदाजी करू शकला ना तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाची थोड्या अंशी का होईना आता बॅकफूट वरती त्यांना जावं लागेल किंवा पिछेहाट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ना प्रथमेश, आपण पाहतोय आज मैदानामध्ये की संदीपचा जो टर्न आहे, हातभर चेंडू वळवण्याची क्षमता असणारे फार कमी आहेत आणि इतका चेंडू त्याचा एकाच ऍक्शन मध्ये तो दोन्ही टर्न करू शकतो. यावेळेला फ्रंट ऑफ द विकेट मात्र चेंडू बरोबर ओव्हर पिच बनवण्याचा प्रयत्न, तो लोअर फुल टॉस बसला आणि लोअर फुल टॉस वरती यावेळेला षटकार भिरकावून दिला.
अगदी विशाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पुढे आला, स्टेप आउट केलं, सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड लॉंगॉनच्या पलीकडे त्याचा बॅटमध्ये फटका आपण पाहतोय. हा खेळाडू दमदार आहे संदीप सर. तेजस नरेच्या अगेन्स्ट देखील त्याने जे 2 चौकार बनवले होते, मी म्हणेन त्याने मारले नाही, त्याने बनवून मारले, त्यामुळे जबरदस्त आहे. विशाल ग्रेट, ऍब्सोल्युटली ग्रेट बॅटिंग. स्कोअर द विकेट. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर होते तिकडे, चांगला जेल आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान विकेटचं पतन. पण ज्या कामासाठी विशालला पाठवलं होतं ते काम त्याने पूर्ण करून दिलंय. 18 धावा त्याचा बॅटमध्ये आला. हा फटका देखील वाईट नव्हता, चांगला होता, पण डीप मध्ये फिल्डर पॉइंटला आहे ते त्यांच्या निदर्शनात आलं नसावं कदाचित. आणि फलंदाज बाद. ठेवून होता आणि चेहऱ्यावरती हलकसा आलेला स्माइल सांगून जातोय की ये पुराना चावल है और आपको थोडी मेहनत करनी पड़ेगी भाई. 48 गुड्डे जाधवकडे जावं लागेल, थोडंसं प्रेडिक्शन घ्यावं लागेल की पहिल्या इनिंग मध्ये किती धावा होतील. डायरेक्ट मॅचच्या प्रेडिक्शन कडे जाणं थोडं कठीण ठरेल कारण सेमीफायनलचा सामना आहे. सो वी ऑल नोज अबाउट दॅट द फिअर ऑफ विनिंग अँड द फिअर ऑफ लुझिंग बोथ आर द थिंग्स ऍक्च्युअली आपण इथे इम्प्लिमेंट करू शकतो. पण त्याच वेळेला जेव्हा 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, संदीप बाटारेचे अजूनही 2 चेंडू या षटकातील आहे. राजू वाघमारे नॉन स्ट्राईक एंडलाय आणि सतीश कदम स्ट्राईक घेणार आहे. सतीश स्ट्रायकिंग इन वरती संदीप पठारेला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर फ्रॉम दिस टीम. या संघातील सर्वाधिक जास्त अनुभव असलेला गोलंदाज सध्या. त्याच्या विरोधामध्ये षटकार आला, त्याने लगेच विकेट मिळवली. मागील 4 बॉलमध्ये 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल सतीश कदम, रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय. शॉट ऑफ द डे आजच्या या सुपर 6च्या मॅचेस मधील, त्यानंतरची सेमीफायनल आणि आता पुढील होणारी फायनल. या सगळ्या मॅचेस मधून मी आता सांगतो हा सर्वात सुंदर फटका. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. आणि या षटकारानं 50हून अधिक धावा फलकावरती लागतात. श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञ 11च्या 54 धावा. कदमने दिखाया अपना दम आणि आज मैदानामध्ये अशा फटक्यांची गरज होती. पहिल्यांदा आपण पाहतोय ना की 50 पेक्षा अधिक धावा हे आज या सामन्यामध्ये लागतायत पहिल्या इनिंगला, कारण आतापर्यंत 50 झालेल्या नव्हत्या. गुड्डे जाधव या चेंडू नंतर मी तुमच्याकडे येतो, प्रेडिक्शन नक्की घेऊया कारण 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावफलकावरती धावसंख्या लागले ती म्हणजेच 55 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. अपेक्षा असेल गुड्डे जाधव की तुम्ही काहीतरी प्रेडिक्ट केलं असेल की 6 षटकांमध्ये किती धावा येतील. पहिला प्रेडिक्शन खूप वेगळा होता कारण का ज्या पद्धतीने विकेट्स डाऊन झाल्या होत्या त्याच्यानुसार तर प्रेडिक्शन माझं वेगळं होतं. बट येस, आता सिच्युएशन थोडीशी वेगळी झाली आहे, थोडीशी हातामध्ये आल्यासारखी वाटते. सो माझं एजम्पशन आणि माझं प्रिडिक्शन असं सांगतोय मला की 70 चा आकडा मला हवा या स्कोर कार्डवरती. बट 65-70 हा माझं प्रेडिक्शन आहे. म्हणजे यामधून 10+ रन्स जर या ओव्हरमध्ये शेवटच्या आल्या तर त्या पद्धतीने होऊ शकतात. कारण त्याच्या मागचं असं शेवटच्या बॉलवरती सर एक धाव आली होती. सो त्याच्या कारण असं सतीश स्ट्राईकवरती जातोय. सतीशला जर आपण पाहतोय जर 2 बॉलमध्ये 7 धावा. सो यस, मी सतीश स्ट्राईकवर आहे म्हणून बेट करतोय 65-70 ची. म्हणजे रोहा स्पोर्ट्स प्रोजेक्टेड स्कोर 66 दाखवतोय, तर गुड्डा जाधव म्हणतात 65-70. याच्यामध्ये जायला काही आपल्याला हरकत नाहीये. आणि तुमच्या या मताशी सारेच जण सहमत सुद्धा असतील कारण शिवाज्ञ 11ने आतापर्यंत ज्या रन रेटने धावा बनवलेल्या आहेत त्या प्रकारे प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी आलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीने धावा आल्या तर नक्कीच आनंद होईल त्यांच्या संघाला सुद्धा. पण दुसऱ्या बाजूला स्टॉम बॉईज कंपनीला सुद्धा माहिती आहे की साधारण 65च्या खाली रोखण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपल्याला सुद्धा त्या चेसेबल असतील आणि त्या पद्धतीने प्रति षटकामध्ये साधारण 10-11च्या सरासरीने असणाऱ्या धावा आपल्या संघातील खेळाडू बनवण्याचा प्रयत्न नक्की करतील. येस, लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती श्रवण तयार, स्मॅश केलाय. स्कोर द विकेट, फटका चांगला आहे. समोर डीप मध्ये पॉइंटला फिल्डर तयार. सेकंडचा कॉल, राजू हाना करतोय पण मनामध्ये शंका होती धाव घ्यायची का नाही. त्या शंकेचं निवारण शेवटच्या क्षणाला केलं. सतीश कदमनं कॉल केला, येस वी कॅन डू इट. राजू अकबर सांगतो मी तर ऑलरेडी अर्धा विकेट वरती आलोय, आता वेगानं ही धाव कम्प्लीट करायची आहे. आणि प्रचंड वेगानं या 2 धावा फलकावरती अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे 57 वरती धावफलक. येणारे 5 बॉल टार्गेट सेट होईल.
किती धावांचं टार्गेट इथे मात्र उभारलं जाईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 5 चेंडू नंतर कळेल. शेवटचा हा बॉल स्विंग अँड मिस. थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. आणि आता अगदी आपण पाहिलं तर सामना कोणत्याही एका संघाच्या बाजूने झुकला असं आपण म्हणू शकत नाही, कारण मॅच बॅलन्स स्थितीमध्ये 57 झालेल्या आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 बॉलवरती मोठी बॅटिंग, मोठा प्रहार झाला तर मात्र टार्गेट जबरदस्त सेट होईल. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉलला कलेक्ट करण्याचा अनुमान लावत होते, पण बॅकअप बघा. ही जिद्द मनामध्ये असेल तर मात्र तुम्ही काही करू शकता. अगदी त्या पाहतो रनआउटची संधी निर्माण झाली आहे. आणि अगदी आता आपण या मोमेंटला हेच म्हणू की आगाऊपणा तू केला कशाला, आणि धावता धावता रनआउट झाला. उपांत्य फेरीच्या सामन्यामधलं दडपण दबाव प्रत्येकावरती असतं आणि याच्यामुळे स्ट्राईक मला देऊ या मी घेऊ की राजू वाघमारेला देऊ, या मनस्थितीमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेला पाहायला मिळाला. आणि त्याच्यामुळेच सतीश बाद होऊन परतलाय पावलेंमध्ये. रुद्रक्ष नवीन फलंदाज मैदानामध्ये, पण राजू वाघमारे समोर आहे. राजू वाघमारेच्या बॅटमधून चांगला तडफदार फटका पाहायला मिळतोय. बेधडक फटका आहे, पण तितकाच अफलातून अद्वितीय झेल आहे. स्वराज देवळेने तो झेल टिपलाय आणि पंचांचा इशारा येईल. राजू वाघमारेने या वेळेला पावेल्यांचा रस्ता पकडलाय. पण काय आजच्या दिवसातील सर्वोत्तम क्षण जर पकडायचा असेल तर तो कॅमेरामनने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला असेल. राजू वाघमारेची अफलातून पॉवर हिटिंग फलंदाजी मैदानामध्ये सुरू व्हायच्या आधीच हा दिवा विझवला जातोय स्वराज देवळेकडून. व्हॉट अ बॅलन्स, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस. या प्रकारचा बॅलन्स मला वाटतं आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये फार कमी जणांना जमलाय, जो स्वराज देवळेने दाखवला. आपण आता म्हणू शकतो अमानवीय झेल टिपलाय, कारण अगदी आपण पाहिलं तर ज्या क्षणाला त्यानं त्या मोमेंटला जम्प केली, बॉडी स्ट्रेच केली, एका हातामध्ये तो झेल टिपला, स्वतःला कंट्रोल मध्ये आणलं आणि मग बॅलन्स केलं. बऱ्याचशा घडामोडी, अगदी आपण म्हणू शकतो की थाउजंड्स ऑफ ऍक्शन्स इन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड, काही क्षण आणि अनेक घडामोडी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाल्या. या प्रकारचं बॅलन्स दाखवण्यासाठी तुमच्याकडे ऍथलेटिझम असावा लागतो. बघा, इतक्या उंचावरती तो चेंडू गेलाय आणि त्याच्यावरती नजर ठेवायची आहे. साधारण दुपारचे 2:30 वाजलेले आहेत, उन्हाच्या किरणं आता बदललेली आहेत. अशा वेळेला त्या चेंडूवरती नजर हटवायची नाहीये, बॅलन्स ठेवायचा, पूर्णपणे दोन्ही पायांमधली अंतर बघा. आणि मग हे सगळं करत असताना आपण झेल टिपलाय हे संघ सहकार्यांना सांगायचं. अवे फ्रॉम द बॉडी, परंतु चांगल्या पद्धतीने पिक केलाय. पिकअप स्ट्रोक या वेळेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. वा बाबा, आल्या आल्या लगावलाय षटकार. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पॅव्हिलियन मध्ये प्रॅक्टिस करतच होता नैतिक, आणि जशी संधी मिळाली गेला आणि त्यानं ठोकला. षटकार 65 झालेला आहेत. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट होईल या बॉलवरती. ऑफ साइडला खेळलाय, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, 2 मिळतील सहज. धावलेत वेगानं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो थोडा वाईड आला. 2 धावा सहज मिळाल्यात. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या धावा 2, आणि या 2 धावांनी धावा फलक मात्र आता 67 वरती. 68चा पाठलाग इथून करायचा या मॅच मध्ये. गुड्डे जाधव, तुम्ही बरोबर म्हणाला होतात की 65 ते 70 याच्या मधला आकडा असेल, पण तुम्ही रोहा स्पोर्ट्सने जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवला होता, म्हणजे स्टॅटिस्टिशियनने, त्या स्कोरच्या बरोबर 1 धाव पुढे गेलेला आहात. त्याच्यामुळे तुमचं प्रेडिक्शन आताही बरोबर आलेलं आहे, 67 ऑन अ बोर्ड. त्याच्यामुळे आता कदाचित तुम्हाला विचारायला येतील सर्वजण की नक्की फायनल कोण जिंकेल. मी बक्षीस पैज लावले 1000 रुपयाची, तर जरा त्यातले काही पर्सेंटेज असतील तर त्याचं गणितावरती आपण नक्की चर्चा करू. 67 ऑन बोर्ड. सेमीफायनलचा सामना अप्रतिम पद्धतीने पाहायला मिळावा ही आपली साऱ्यांची अपेक्षा आहे. 68 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे.
पण मित्रांनो, रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये काय काय गोष्टी आपण पाहिल्या. विजेता नवीन हवाय ना आपल्याला, असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचं उत्तर स्टॉर्म बॉईज म्हणेल बिलकुल नाही. आम्हाला परत एकदा फायनलला जायचं आहे. सलग 3 वर्ष फायनलला आम्हाला जायचं आहे. पहिल्या वर्षी आम्ही फायनलला गेलो नव्हतो, हरकत नाही. आई एकविरा रोटखुर्दने सामना जिंकला होता. सागर सम्राट नावे त्यावेळेला रनरअप राहिले होते. दुसऱ्या वर्षी तुलसी फायटर संघ मैदानामध्ये होते, त्यांनी फायनल जिंकली होती. स्टॉर्म बॉईज संघाला त्यावेळेला पराभव पत्करावा लागला होता. तिसऱ्या वर्षी स्टॉर्म बॉईज संघ अर्थातच फायनलमध्ये प्रवेश केला, त्यांनी तो फायनल जिंकली. आणि आता 4थ्या वर्षी संघ कोण असावा याच्यासाठी नक्कीच प्रत्येकाचे थोड्या अंशी का होईना आराखडे मांडण्याचा प्रयत्न नक्की आहे. हॅलो हॅलो, बोला. काही क्षणात उत्तरार्धाला देखील आपण सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या मंचावरती काही मान्यवर आहेत. त्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. येस, विद्यमान सरपंच कोकबन ज्यांचं नेहमी महत्वपूर्ण योगदान आपल्या आरटीपीच्या स्पर्धेला असतं. अर्थातच सौभाग्यवती तेजस्विनी तुषार वाजंत्री ताईंना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. रुपालीजी नरे ताईंना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. विद्यमान सरपंच कोकबन, सौभाग्यवती तेजस्विनी तुषार वाजंत्री मॅडमचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. रुपालीताई नरे यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतोय. महत्वपूर्ण लढत आहे. दोन बलाढ्य संघ आज एकमेकांच्या समोर या महामुकाबल्यामध्ये येऊन उभे राहिलेले आहेत आणि हा महामुकाबला प्रेक्षकांना बघायला आवडेल. 67 झाल्यात, 68चा करायचा पाठलाग आणि त्यानंतर आपल्या मंचावरती चणेरा ग्रामपंचायत सदस्य शलाकाताई विचार देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. पुन्हा एकदा रुपालीजी नरे त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सेमीफायनलचा महामुकाबला, दुसऱ्या डावाला सुरुवात. कल्पेश वाळंजला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हातात. त्यानंतर येस, लवकरच आपण पाहिलं तर पायलट होणार आहेत प्राप्तीजी वाजंत्री, त्यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. आपल्यासाठी देखील अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण इथे पार पाडत आहोत. येस, या दरम्यान बॉल बराच काळवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक डोक्यावरती हात मारला आता सगळ्यांनी, ज्याचं कारण झेल ड्रॉप झालाय. अशा या मोमेंट्स आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यात आणि या प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतील, पण इथे नाराज आहेत आणि कोण होता विशाल
ज्याच्यावरती सर्वाधिक जास्त जबाबदारी. मॅचचा झाली सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन दिग्गज समालोचक जोडले गेलेले आहेत, संदीपजी जगेसर आणि दुसऱ्या बाजूला मनीषजी पाटील सर. येस, कधी कधी समालोचनामध्ये आपण असं म्हणतो की किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. आज सौरभ विचारेच्या बाबत हे वाक्य म्हणावं का? आणि सौरभ विचारेला जर जीवनदान मिळालंय तर ते जीवनदान किती महागडं असू शकतं याचा प्रत्यय आपल्याला येईल का? पुन्हा एकदा झेल या वेळेला, पण क्षेत्ररक्षकापासून थोडासा दुरावलाय चेंडू. 2 धावा मिळतील. सौरभ विचारे आज थोड्या अंशी का होईना लकी जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरलाय मनीषजी. एक्झॅक्टली. सकाळी सुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं होतं, आज सुद्धा तसंच पाहायला मिळते. तर काही फलंदाज आहेत ज्यांची नशिबाची साथ सातत्यानं पाहायला मिळाली आणि आता सुद्धा तीच साथ सौरभला सातत्यानं मागच्या 2 बॉल्सवर मिळाली. हा थोडा हाफचाच होता, पण आता स्ट्रॉंग बॉईज कडून ती सुरुवात थोडीशी अडखळत झालेली आहे. जो स्ट्रॉंग बॉईज एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे आणि त्यामुळे आता देखील ते दावेदारी पेश करतायत. पण पहिल्या षटकामध्ये कल्पेश वाळजने आतापर्यंत चांगलं षटक हाताळलेलं आहे. जिद्दी क्रिकेटपटू आहे ना. ओहो, गुड शॉट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक. एखाद्या ट्रॅफिक मधून रोहा शहरातल्या गाडी काढावी ना तशा पद्धतीने या वेळेला बरोबर चेंडू गॅप मधून खेळलाय आणि सीमारेषेच्या बाहेर विरकावून दिलाय चौकारासाठी. टेप आउट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा वीटचा फायदा आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. स्टॉम्प बॉलची संख्या 8 झाली, बिनबाद 8. बॅटची रुबी कट बॉल मागे, शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये बॅटिंग एंडला थ्रो मिळते. 1 धाव. धावसंख्या स्टॉम्प बॉयची एकही गडी न गमावता 9 धावा. कल्पेश वाळांचं कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या गोलंदाजीची जी अॅक्युरेसी आहे ना, बघा तुमच्यामध्ये ती हंगर असावी लागतं. काल सुद्धा आपण या गोष्टीची चर्चा केली होती की जिद्द मनामध्ये कधी येतं ज्या वेळेला तुमच्याकडे ती भूक असली पाहिजे. धावांची भूक असेल, विकेट घेण्याची भूक असेल, संघासाठी काहीतरी करून दाखवण्याची भूक असेल. मगाशी सुद्धा तो तेच म्हणाला होता की 100% संघासाठी द्यायचं. याही वेळेला आपण पाहतो क्षेत्ररक्षकाला बरोबर बीट करून चेंडू सीमारेषा गाठणार का? येस इट इज. या वेळेला दीपक गंबेच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. सुखद अनुभव देणारी ती कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली फलंदाज दीपक गंभीरच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाचा समारोप चांगला झाला. उत्तरार्धामध्ये चांगल्या धावा मिळाल्या, म्हणजे 9 धावा मिळाल्या. त्याचमुळे जे गणित खूप महत्वाचं असतं शालेय जीवनामध्ये, तेच गणित क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक षटकामागे जवळपास 12च्या गतीने जायचं होतं आणि स्टॉम्प बॉयची एक स्ट्रॉंग पोझिशन पाहायला मिळते. संदीप सर, एकही गडी न गमावता 13 धावा. मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक सामन्यामध्ये ज्यांनी आपल्याला आकर्षक स्पोर्ट्स गॉगल इथे पुरस्कृत केलेले टायटन आयवेअर रोहा याचे प्रोप्रायटर आदरणीय राजेशी गावंड साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. खरं तर प्रत्येक सामनावीरासाठी म्हणजे पहिल्या मॅच पासून ते आता फायनल मॅच पर्यंत प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी आपल्याला प्रत्येक खेळाडूला अगदी आपण पाहिलं तर स्पोर्ट्स गॉगल ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले टायटन आयवेअर रोहा. फ्री आय चेकअप आहे, कॉम्प्युटराइज आय चेकअप फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. जा आवर्जून भेट द्या टायटन आयवेअर रोहाला आणि राजेशी गावंड याचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडतो. धन्यवाद. एक षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती. ज्या स्ट्रॉंग पोझिशनची मनीषजी आपण चर्चा केलेली आहे त्याच्यावरती नक्की आपण येऊ. नैतिक गोलंदाजीला आलाय. गुड लाईन अँड लेंथ, त्याच्याबद्दल बोलावं लागेल. आणि नैतिकला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. तुम्ही थोडा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलात, UPSC पास झालात तर लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये तुम्हाला जाण्याचा मान मिळतो. आणि लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या बोर्डवरती लिहिलेलं एक वाक्य आहे की कॅरेक्टर हॅज द बेस्ट व्हर्च्यू. आणि ती नैतिकता जी काही आहे ना ती फार महत्वाची असतं. नावाप्रमाणे कामगिरी आता नैतिकला करावी लागेल. ते कॅरेक्टर मैदानामध्ये दाखवावं लागेल. आणि हे कॅरेक्टर खेळाच्या रूपाने बघा इथे जिथे सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करणं, क्षेत्ररक्षकांवरती दबाव आहे का की फलंदाज जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रेशर ते निर्माण करतायत की ठीक आहे. मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं ना की 47 धावा चेस करत असताना त्यांनी काही मोठे स्ट्रोक खेळले नाही. लास्ट 2 स्ट्रोक वगळले तर चौकार 2 आले होते, पण त्याला मोठे स्ट्रोक म्हणता येणार नाही. जमिनी लगत फटके खेळले होते. या सगळ्या खेळीमध्ये तो जो धूर्तपणा आहे, कावेबाजपणा आहे, तो डायनामिक अप्रोच जो आहे ना त्याचं कौतुक आहे दोन्ही फलंदाजांचं.
हा गुड बॉलिंग. या वेळेला मात्र नैतिकने पूर्णपणे आपण पाहतोय ना, शरीरापासून दूर पण असेल पण त्याच वेळेला भन्नाट वेगाने जाईल, वेगावरती स्वार व्हायचा आणि गोलंदाजी करायची, अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालंय. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत 15 धाव फलकावरती आल्यात. 9 चेंडूंचा खेळ संपलाय, 27 चेंडू येणं बाकी आहे आणि 53ची गरज आहे. बॉल लो राहिलाय पण विकेट किपरच्या मागे बॅकअप आहे. फ्लाय स्लिप शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये या खेळपट्टीवर काही गोष्टी ज्या फलंदाजांच्या पक्षात जात नाहीये, काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी अनपेक्षित उसळी चेंडूला मिळते आणि म्हणूनच आता कुठेतरी त्रास झालेला आहे. प्रॉपर पोझिशन नव्हती घेतली फलंदाज सौरभने यावेळेस. सौरभने पहिल्या षटकामध्ये चांगलाच खेळ सादर केलाय पण त्यानंतर या षटकामध्ये बघा बॉल थोडा लो राहिलाय, नी हाईटने बॉल मागे सरकला आणि त्यानंतर बघा पाय ट्विस्ट झालाय. त्याचमुळे फिटनेस आणि तुमचं एक एक पाऊल तुमच्या कारकिर्दीसाठी किती महत्वाचं आहे. सौरभसाठी थोडासा हा प्रसंग दडपणाचा आहे पण पाहूया यातून तो कसा सावरतोय. ऍक्च्युअली मध्ये आपण बघायला गेलो नंतर आरटीपीएलच्या 4थ्या पर्वाची पहिली मॅच खेळताना सौरभचा पाय थोडा ट्विस्ट झाला होता आणि तेव्हापासून ती इंजुरी असताना सुद्धा खेळतोय, कारण त्याला माहितीये की आपलं उत्तरदायित्व आहे ना जे संघासाठी ते फार महत्वाचं असणार आहे आणि त्याप्रमाणे खेळ आपल्याला साकारावा लागणार आहे. पण आता पुन्हा एकदा शेवटी जखम कधीतरी ती उचंबळून येणारच आणि त्या प्रकारे आता थोड्या अंशी का होईना त्याला ते वेदना झाल्यात, त्यातून तो सावरेल अशी आशा करायला काही हरकत नाहीये. संदीप सर, चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे की जखमी वाघ अजून जास्त खतरनाक असतो आणि पाहूया हा वाघ तसाच खेळ देतोय का ज्यासाठी त्याला ओळखलं जातं, ज्याच्यासाठी त्याचं नाव त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. अपेक्षा तीच स्टॉर्म बॉयज संघाकडून आहे पण पाहूया थोडासा वेळ जो घेतलेला आहे, थोडा पॉज जो आलेला आहे, त्यानंतर तो फायदा नेमका कोणत्या संघाचा होतोय, शिवादना 11 होतोय की स्टॉर्म बॉयजचा होतोय. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपलेला आहे. स्टॉर्म बॉयज संघाची धावसंख्या 15 झाले. जिंकण्यासाठी 26 चेंडू 53ची गरज आहे. हा सामना प्रेक्षकांच्या लक्षात राहील. बॅकफुटला बॅलन्स करून ऑनसाइडला पुल केलंय, जास्त एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोहोचतोय वाईड ऑफ मिड विकेटला, थ्रो परफेक्ट एंडला मिळते फक्त एकच धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 16 धावा. 25 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीमध्ये जे बदल या वेळेला मैदानात सागरने केलेले आहेत त्या गोलंदाजीप्रमाणे शिवाज्ञा 11 संघाला सामन्यामध्ये परतणं फार आवश्यक आहे. कारण तुमच्याकडे सागर म्हणाला होतं की ऑलरेडी माझ्याकडे 1-2 गोलंदाज शॉर्ट आहेत, मग अशा वेळेला मग माझ्या इतर पर्यायांचा छान पद्धतीने मी वापर करेन. आणि आता मात्र दीपक गंभेच्या बॅटमधून निघालेला तुफानी तडफदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. हे नेमकं काय करायचं होतं गोलंदाजाला. लुझनर बॉल होता आणि त्या लुझनर बॉलवर रिव्हर्स हिट फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळाले आणि जसा पहिल्या षटकाचा समारोप दीपकने चौकारानं केला होता, या षटकामध्ये सुद्धा त्याला एकच मौका मिळाला आणि त्यांनी शेवटच्या बॉलवर षटकार खेचला. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट जो दीपक गंभीरचा आहे तो भन्नाट आहे 500चा. सौरभ थोडासा वेळ घेतो या रन चेस मध्ये. 10 चेंडूत 12 धावा, 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 22 झाले. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. सकाळपासून आपण 3 सामने संदीप जर पाहिले आणि कंटाळवाणा चित्रपट पाहून कंटाळा येऊन प्रेक्षकांनी सिनेमा हॉल सोडला होता, पण आता या सामन्याच्या माध्यमातून हिरोची एंट्री होते आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर होऊ शकतो. षटकाच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष प्रत्येक प्रेक्षकाचं आहे. या डावाच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल याची आता चर्चा होऊ लागलेली आहे. ऍब्सोल्युटली. आणि मगाशी आपण दीपकच्या आणि त्याच वेळेला त्याच्या वयाच्या बद्दल सुद्धा चर्चा केली, पण वय माणसाचं वाढतं, कर्तृत्वाचं नाही. हे दीपकने आज मैदानामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे 24 मध्ये 46 बनवायचे. कल्पेश वाळंज गोलंदाजीला आलेत. वैयक्तिक दुसरं षटक आणि त्याच वेळेला संघातर्फे तिसरं षटक घेऊन जिद्द असणारा हा गोलंदाज आहे आणि त्याच वेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा सुद्धा. मैदानामध्ये व्हेरिएशन्स नक्की तो दाखवेल मैदानात, पण त्याच वेळेला गोलंदाजीला अधिक वेगवान करण्याच्या नादामध्ये थोडासा कंट्रोल ढासळू नये ही अपेक्षा त्याच्या संघ सहकार्याने आहे. गुड बॉलिंग. या वेळेला फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. सौरभ विचारेला बरोबर स्वतःपासून कधी
दूर ठेवणारे चेंडू पाहायला मिळालेले आहेत किंवा त्याच वेळेला काही फ्रंट ऑफ द विकेट सौरभ विचारे जरी चांगला खेळत असला तरी सुद्धा ते चेंडू खाली राहतील याची सुद्धा दक्षता गोलंदाजाने घेतलेली आहे. त्याच्यामुळे एक प्रॉपर प्लॅनिंगने काम आता मैदानामध्ये सुरू आहे, त्याचं कौतुक करावं लागेल, विशेषतः शिवाज्ञा 11 संघाच्या खेळाडूंचं. चांगला विषय आपण छेडलेला आहे की कौतुक तुमच्या कर्तृत्वाचं होतं. बॉलचा वेग भन्नाट आहे आणि गोलंदाजांचं कर्तृत्व संदीप सर आपण सकाळपासून पाहतोय. त्यातल्या त्यात कल्पेश वाळंज हा एक युनिक प्लेअर राहिलेला आहे. शिवाज्ञा 11चा मागच्या षटकात त्यांना विकेटचा रकाना भरता नाही आला. त्यांची कालची गोलंदाजी एक चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि आज सुद्धा त्यांचा तो आत्मविश्वास, जेव्हा आपण ती चर्चा त्यांच्याशी केली होती की 100% एफर्ट द्यायचे प्रतिस्पर्धी संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जायचंय, तोच माझा अप्रोच आहे आणि पाहूया तोच आत्मविश्वास आता कल्पेशचा या सामन्यात पाहायला मिळतोय का. यावेळेस स्विच हिट खेळायची होती. बॉल पोहोचतोय डीप, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतील, बॉलवर पूर्ण होते सिंगल, एकदा वाढते, नवसक्या पोहोचते 25. 2.3 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे साधारण 15 चेंडूंमध्ये या 25 धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये जे धावांचं अंतर आहे ते अधिक वाढू नये किंवा ती दुरी जी आहे ना ती जास्त राहू नये याचा विचार थोड्या अंशी का होईना फलंदाजाने केला असेल, कारण आता रिक्वायर्ड रन रेट 12.29च्या पुढे पोहोचले. सौरभ विचारे या वेळेला मैदानाच्या बाहेर ठोकतोय. इट्स अ कडक. व्हॉट अ स्ट्रोक. द राइज ॲट हिज बेस्ट, स्ट्रेट लॉंग ऑफ ला टार्गेट करताना परफेक्ट एलिव्हेशन, परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन फलंदाजाचं आणि 6 धावा मिळतात. स्टॉर्म बॉईजला अचानकपणे आता शिवाज्ञा 11च्या खेळाडूची झोप उडली असेल, कारण तो झोप उडवणारा षटकार खेचलेला आहे फलंदाज सौरभने. सौरभ जो थोडासा थांबला होता, स्वतःला थोडासा वेळ तो देत होता, पण आता वेळ त्याची आले तेच दर्शवणारा हा षटकार. 20 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. सौरभ विचारे खेळतोय 19 वरती, दीपक गंबे खेळतोय 11 वरती. प्रेक्षकांची भरपूर सारी गर्दी मैदानामध्ये आणि त्यातील दर्दी प्रेक्षकांना या वेळेला सौरभ विचारे खुश करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. मेहनत केली तर मग तुमची वाईट वेळ सुद्धा चांगली वेळ तुम्हाला बनवता येते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मागच्या 2 बॉल्सवर फलंदाज सौरभच्या वतीनं व्हायला मिळालेलं आहे. मागच्या 2 बॉल्सवर त्यांनी 10 धावा गोळा केलेल्या आहेत आणि आता धावसंख्येकडे लक्ष वेधूया. धावसंख्या 35 झाली आहे. जिंकण्यासाठी 19 चेंडू 33 धावांची गरज. पुन्हा एकदा पुनरागमन होतंय स्टॉर्म बॉईज या संघाचं. 19 मध्ये 33ची आवश्यकता होती. रन मशीन सौरभ विचारे मैदानामध्ये आहे, तर स्टॉर्म बॉईज संघाला आता काही घाबरण्याची गरज नाहीये. खऱ्या अर्थानं आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये सौरभ विचारेने दाखवून दिलेलं आहे की मैदानामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. मग अशी ज्या वेळेला गुड्डा जाधव यांनी त्याला प्रश्न विचारला त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी नंतर देऊ असं म्हटलं, पण मैदानामध्ये नंतर करू असं तो अजिबात म्हणत नाहीये, करून दाखवतोय आणि म्हणून नंतर बदललंय. 18 मध्ये 31ची गरज आहे. मातृबंधूंचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. सलग 7 दिवस खरं तर ज्यांनी जेवण आपल्याला नक्कीच दिलं इथे, अर्थातच मातृबंधू दोघांनी यायचा आपला सन्मान या मंचावरती आम्ही करणार आहोत. मातृबंधूंना विनंती आहे की आपण मंचावरती आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय. मंगेश म्हात्रे आणि अभिषेक म्हात्रे या मातृबंधूंना विनंती आहे की आपण मंचावरती आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ड्रिंक्स ब्रेक सुरू असतात मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची ताण तर भागवली जाईल, पण धाबांची ताण भागवता येईल का दोन्ही फलंदाजांना ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मातृबंधूचा सन्मान आपल्या मंचावरती आपण इथे घेणार आहोत. मी विनंती करतोय आपा मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आणि पिंटा शेट मस्के यांना देखील विनंती असेल की आपण देखील तिकडे जोडलं जायचंय. ज्यांनी मोलाचं महत्वाचं सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत.
18 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. स्टॉर्म बॉईज नो लॉस 37 ऑन अ बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. सौरभ विचारे 25 आणि दीपक गंभीर 11 धावांवरती खेळतोय. दीपकने यावेळेला ठोकलाय रिव्हर्स, उलट्या हाताने यावेळेला मैदानामध्ये धावा वसूल करतोय आणि पंचांचा इशारा येतोय हा चौकार. तर खूप महत्वाचे आहेत. 15 मिनिटांनंतर मग पुन्हा एकदा विचार करायला लागू नये, त्याचमुळे आताच तो सकारात्मक विचार दोन्ही संघांना करायचा आहे. सातत्यानं उलट्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाज दीपकचा गोलंदाजाने ओळखला. एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे, तो आलाय गोलंदाज नैतिकच्या वतीनं. दीपक गंभीरचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता 16 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. उपांत्य फेरीचा सामना आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दडपण दबाव याच्या पलीकडे आता आपण आलेलो आहोत, कारण आता प्रत्येक क्षणाला आपल्याला या स्पर्धेतून बाहेर पडण्याची भीती असू शकते किंवा पुढे जाण्याची अर्थातच आपल्यामध्ये आशा आणि अपेक्षा असू शकते. त्याच्यावरती परफॉर्मन्स टिकून असेल. फुल प्लेन बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफला, थोडस चूक आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण अजूनही ती घाई करण्याची गरज नाहीये. पण आता दुसरी धाव सुद्धा गोळा केली जाते. बघा, एक एक पाऊल महत्वाचं आहे आणि जर ते पाऊल चुकलं तर मग पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त संदीप सर, प्रत्येक पाऊल हे अचूक पायरीवर पडलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि अचूक पायरीवरती जर तुम्हाला पाऊल टाकायचं आहे तर तुम्हाला थोड्या अंशी का होईना एकमेकांना सहकार्य सुद्धा करावं लागेल. केवळ गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करून चालणार नाहीये, क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ द्यावी लागेल. क्रिकेट हा खेळ मी मगाशी सुद्धा म्हणालो टीम वर्क आहे. इथे सांघिक खेळातून तुम्हाला यश मिळत असतं आणि त्याच्यामुळे ती युनिटी तेव्हाच येईल ज्या वेळेला तुम्ही एकात्मतेने एकोपा दाखवाल आणि त्या नात्यातून तुमचा संघ जिंकणार असतो. मित्रांनो, 15 चेंडू 25 ची गरज. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे आणि त्यांना बीट कर बॉल सीमारेषा पार. दबावाचा अभाव माझ्याकडे आहे तेच सांगतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दीपक गंभीर. चौकार, 4 धावा. चौदा चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. दीपक गंभेने हा फटका ज्या वेळेला मैदानामध्ये खेळला ना, त्याला 200% एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला असेल. फुल लेन बॉल पुन्हा एकदा सातत्यानं यॉर्कर लेनचा प्रयत्न गोलंदाजाचा आहे आणि तेच फलंदाजाने ओळखलंय. बॅकलिफ्टला खाली घेत फक्त फ्रंट प्रेस केलं, सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या 48 झाली. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. पण नैतिकचं कौतुक करावं लागेल. बघा, नैतिकने 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवर जरूर आले असतील, पण 5 चेंडू मध्ये त्याने फलंदाजाला फार रूम दिलेला नाहीये. भले 10 रन खर्च झाल्यात, पण त्याला माहितीये विकेटही भले नसेल मिळाले, पण जास्तही फटके मारण्याची संधी त्याने फलंदाजांना दिलेली नाहीये. याही वेळेला आपण पाहतोय फलंदाज शफल होऊन खेळेल किंवा ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळेल हे बरोबर ओळखलं होतं. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 12 चेंडूंमध्ये 20 धावांचं अंतर, दोन्ही संघांमध्ये समसमान परिस्थिती. अशाच प्रकारे आपण सामन्याकडे बघायचं आहे, कारण इथून शिवाज्ञा 11 सुद्धा जिंकू शकते आणि इथून स्टॉर्म बॉईज सुद्धा फायनल मध्ये जाऊ शकतात. अजूनही चित्र अस्पष्ट आहे. वाट पाहतय मरियम 11 हा संघ की आपल्याला कोणत्या संघासोबत नेमकं खेळायचं आहे आणि अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर नाही सापडलेलं आहे, कारण दोन्ही संघांचा तगडा प्रतिकार पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच एका बाजूला आपण जर पाहिलं तर थोडीशी स्ट्रॉंग साईट आहे स्टॉर्म बॉईज या संघाची, कारण त्यांनी एकही विकेट गमावला नाहीये. एकही विकेट न गमावता 48 धावांची भागीदारी स्टॉर्म बॉईज कडून सौरभ यांच्या वतीने 25, दीपक गंभीर यांच्या वतीने 22. आणि त्याचमुळे आता या शेवटच्या 2 षटकांमध्ये काय घडते ते आपण पाहणार आहोत. सुरुवात तर चांगली झाली, मध्यांतर स्टॉर्म बॉयचा चांगला झाला, पण या शेवटच्या टप्प्यावर गोलंदाजी किंवा फलंदाजी कशी होते ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल, कारण निकाल हा महत्वाचा असतो. डाव कसा चाललाय यावर तर लक्ष द्यायचंच आहे, पण त्या डावाचा, त्या सामन्याचा निकाल काय लागतोय, प्रेक्षकांचा कल त्यावर असतो. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 ची गरज. बॉलर तयार. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल फॉलो करून शफल होऊन बॉलच्या पिचिंगचा आढावा घेतला जात होता. आता
सोन्याची किंमत या डॉट बॉलला लाभलेली आहे. जर शिवाज्ञा 11 या संघाचा दृष्टिकोन पाहिला तर एक बॉल आता कमी झालाय. 11 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 20 धावांची. सतीश कदम बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा कटर चांगले आहेत पण यावेळेस नियंत्रण नव्हतं. वळणावर बॉल वाईडलाईनच्या बाहेरून रोटेट होऊन विकेट किपरच्या दिशेने जातोय. एक्स्ट्रा रन मिळते. 11 चेंडू 19 ची गरज. 50 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत स्ट्रॉंग बॉईज या संघाने. 69 टार्गेट सेट झालेलं आहे. ची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क बॅटने बॉलचा तितका चांगला झाला नाही. सिंगल कंप्लीट होते. हे षटक महत्वाचं आहे. दोन्ही संघांचा दृष्टिकोन संदीप सर आपण पाहिलं तर त्याचमुळे हे षटक स्ट्रॉंग बॉईजने आरामात खेळून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकही चुकीचा फटका जर खेळला तर मग इतकं सारं जे कमवलेलं आहे ते गमावण्याची दाट शक्यता. त्याचमुळे अजूनही सौरभ आणि दीपक आपला तो खेळ जसाच्या तसा ठेवताय. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाण्यासाठी आपल्या दोघांचा खेळपटू राहणं महत्वाचं आहे. बॉल डिलिव्हर झाली 2. धावसंख्या झालेली आहे 51. जिंकण्यासाठी 17 ची गरज आहे. जिंकण्यासाठी 17 ची गरज आहे. 51 झालेत. जिंकण्यासाठी 17 ची गरज आहे. बॉल हवेत आहे. संधी निर्माण झाले. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते. सतीश कदमने ते प्राप्त केलेलं आहे जे अगोदर 4 षटकांमध्ये गोलंदाजाला प्राप्त करता नाही आलं. पहिला धक्का स्टॉर्म बॉईज. या डावाला अधांतरी सोडून जात आहेत पेव्हलियन बॉक्सच्या दिशेनं दीपक गंभे. याचं कारण आहे की तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये ज्या काही धावा बनवायच्या आहेत त्याही पेक्षा 2 ओव्हरमध्ये आपण आपलं सर्वोत्तम देऊया. शिवाज्ञा 11ला माहिती आहे की इथे स्पर्धेमध्ये सेमीफायनल जिंकणं आणि फायनल मध्ये प्रवेश करणं हे दोन्ही संघांचं स्वप्न आहे. पण जर ते मैदानामध्ये धावा बनवत असतील तर आपल्याला कुणी रोखले? धावा यांना द्यायच्या नाही. याच्यापासून प्रयत्न आपले 100% चालू ठेवूया. गोलंदाजीमध्ये वारंवार बदल करण्यात आले. सागर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. प्रत्येक जण इथे कमिटेड राहिलेला आहे. प्रत्येक जण अलर्ट सुद्धा राहिलेला आहे. क्षेत्ररक्षकांकडून काही चुका झाल्या असतील पण झालं गेलं विसरून जावं तरी पुढे चालावं या नात्याने पुढे सरकलेले आहेत आणि याचमुळे हा खेळ थोडा बहरलेला पाहायला मिळतोय जो आता 9 चेंडूमध्ये 17 धावांवरती येऊन ठेपलाय. स्वराज स्ट्रायकरला नवीन बदलाज आणि स्वराजने पहिल्याच बॉलवर आपल्या उपस्थितीची जाणीव दिली. मागच्या विकेटचं दडपण बाजूला केलं. आल्याला पहिल्याच बॉलवर चौकार खेचला. 4 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 8 चेंडू 13 धावा. हा चौकार खूप काही सांगून जातोय कारण समीकरण पूर्णतः बदललेलं आहे. 1-1 डॉट बॉल, 1-1 चौकार, 1-1 षटकार. मोठा फरक या सामन्याच्या निकालामध्ये आणू शकतो. सतीश कदमने चांगलं षटक हाताळलं होतं. या अगोदर 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त खर्च केल्या होत्या 2 धावा, मिळवली होती 1 विकेट. पण त्यानंतर 4थ्याच बॉलवर आलेल्या पहिल्याच बॉलवर स्वराज देवळे ज्यांचं नाव खूप मोठं आहे, त्यांचं काम खूप मोठं आहे. पहिल्या डावामध्ये त्यांची गोलंदाजी खूप चांगला रोल निभावताना पाहायला मिळाले. आता फलंदाजी या भूमिकेमध्ये स्वराज देवळे यांचा खेळ. पहिल्याच बॉलवर चौकार. धावसंख्या स्ट्रॉंग बॉईज 55. पुन्हा एकदा फोर्स केल्या बॉलला पण या ठिकाणी काउंटर अटॅक आणि प्रतिस्पर्धी संघाला हार्ट अटॅक. स्वराज देवळेचा खेळ 4 वर संपला. फलंदाज बाद. प्लेड बाय बोथ टीम्स. असं एकाही क्षणाला वाटू दिलं नाही या दोन्ही संघांनी की सामना एकतर्फी चाललाय.
पहिल्या डावात सुद्धा आपण जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये थोडासा खेळ स्टॉर्म बॉयचा चांगला होता, पण उत्तरार्धामध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आता सुद्धा पहिल्या षटकापासून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाचा व्यवस्थित जो खेळ आहे तो दिसून आलेला आहे. दोन्ही संघांचा दबदबा या डावावर राहिलेला आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 55 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 13 धावा. 7 बॉल्स 13. जसा मी उल्लेख केला होता की पहिल्या 3 सामन्यामध्ये जे प्रेक्षकांना पाहायला मिळालं नाही ते आता या शेवटच्या 2 सामन्यांमध्ये पाहायला मिळेल. त्यातल्या त्यात उपांत्य फेरीची लढत ही शेवटच्या षटकावर जात चाललेली आहे. लास्ट बॉल ऑफ 5th ओव्हर. फुलेन बॉल ड्राईव्ह केला, कॅच शोधण्याचा प्रयत्न, बॉल जाईल डीप, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय अमर तावरी, चौकार. या मैदानामध्ये उपांत्य फेरीचे सामने चित्तथरारक होतात, हे आजवरचा रेकॉर्ड आहे. आणि हा रेकॉर्ड मग या वेळेला कसा तुटणार? चौथ्या पर्वामध्ये जेव्हा आपण आलेलो आहोत त्यावेळेला विजेता नवीन मिळावा याच्यासाठी सुद्धा स्वप्न आहे, विजेता तोच मिळावा याच्यासाठी सुद्धा पाठिंबा आहे. आणि मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असताना वातावरण गरमागरम नक्कीच असणार. 6 मध्ये 9 हव्यात. सोहम पोकळे शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात आणि म्हणतात ना, संदीप सर, खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे अजून जास्त मजबूत होतात. पाहूया या ठिकाणी मजबूत खांद्यांची गोलंदाजी पाहायला मिळते की मजबूत खांद्यांची फलंदाजी. 6 चेंडू 9 ची गरज. स्ट्रायकर एंडला सौरभ. पुढचा बॉल सोहमचा. पहिल्याच बॉलवर सोहमला विकेट मिळते की बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे येतोय. सोहमच्या खात्यात जाते विकेट. षटकाची सुरुवात दमदार. 5 चेंडू 9 ची गरज. सौरभचा खेळ संपला. तिने आज मैदानामध्ये 6 मध्ये 9 आवश्यक असताना सोहम गोलंदाजीला येतोय. सौरभ विचारे या स्पर्धेमध्ये सातत्याने धावा बनवणारा फलंदाज, मैदानामध्ये जो अधिकाधिक धावा बनवण्याच्या रेकॉर्ड्स मध्ये सदैव टॉपला राहिलेला आहे, तो फलंदाज बरोबर सीमारेषेवरती टिपला जातोय. आणि मग आता 5 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची आवश्यकता आहे. आदरणीय अभिषेकजी गोतावडे, जे शशिकांत सायकल मार्टचे ओनर आहे, ज्यांच्या वतीनं प्लेअर ऑफ द डेच्या सायकल आम्हाला प्राप्त झाल्या, त्यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय महेशजी माथेरे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत, आपण देखील व्यासपीठावर उपस्थित आहात. आपलं देखील रोहातोलका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांना विनंती आहे, जे आतमध्ये बसलेत लाल टी शर्ट, जरा आपण पाठीमागे बसायचंय सर. योगेश गंभीर स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतात. 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 ची गरज आहे. 5 बॉल्स अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. योगेश गंभे 5व्या क्रमांकावर आलेले आहेत. पाहूया या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम त्यांच्या वतीनं केला जातोय का. पहिल्या बॉलवर या शेवटच्या षटकाच्या गोलंदाज सोहमने आपली प्रतिभा दाखवलेली आहे, पण एका बॉलवर चांगला खेळ देऊन नाही चालत. अजूनही षटकातले 5 बॉल्स बाकी आहेत. 5 चेंडू 9 ची गरज. पुढचा बॉल. बॉल हवेत आहे. कॉट बिहाइंड. जर तुम्हाला तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानात अस्वस्थ राहून चालत नाही. बॅक टू बॅक 2 विकेट्स. ब्रेस कंप्लीट करतोय गोलंदाज सोहम.
रंगलाय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट गेल्यात. अजूनही मला पहाटेची सुंदर स्वप्न पडतायत. अजूनही मला वसंताची चाहूल लागत आहे. एवढ्याशा पानगळीनं मी हताश होणार नाही. एवढ्याशा उन्हानं तर मी नक्की दमून जाणार नाही. अस्ताव्यस्त गवत जरी वाढले असले तरी माझ्या अंगणातील तुळस मात्र अद्यापही जळाली नाही. हा आशावाद कायम ठेवून संपूर्ण संघ मैदानामध्ये लढतोय, झुंजतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट सुद्धा घेतोय आणि 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची समोर असलेलं लक्ष्य या वेळेला आता उभं करतोय. 4 चेंडू 9 धावा. रोहा स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर सुद्धा शेकडो प्रेक्षक आम्हाला पाहतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जवळपास 2000 प्रेक्षक यावेळेस रोहा स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आहेत. आता आकडा वाढलाय, 2500 झालेला आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज. हॅट्रिक बॉलवर आता बॉलर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे सोहम. राऊंड विकेट. क्रॉस बॅटेड खेळलेत. एलिव्हेशन नाहीये. बॉल अलॉंग द ग्राउंड पोहोचतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होतंय. बॉल कलेक्ट केला जातोय. बॉलिंग एंडला थ्रो होतोय. 1 धाव मिळते. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. अमर टावरी फलंदाजीला मैदानामध्ये आहे. या सीझनच्या पहिल्या मॅच मध्ये अमरकडून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. तो अमर मैदानामध्ये आहे. पण सोहम आज यशस्वी कामगिरी करून दाखवणारा गोलंदाज. अमरला या वेळेला लोवर फुल टॉस चेंडू देऊन बसला. 1 धाव तर नक्की पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. अमर टावरी स्ट्राईक घेणार का? याच्यामध्ये हा ना मध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. कन्फ्युजन हा एक मोठा भाग आहे. जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यावर मैदानाच्या आतमध्ये असतो, मग तुम्ही गोलंदाजी करा, तुम्ही क्षेत्ररक्षण करा, तुम्ही फलंदाजी करा, जर कन्फ्युजन झालं तर मग तुमच्या संघाचं फ्रस्ट्रेशन वाढू शकते. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. संदीप सर, मी यशस्वी होईन. या मेहनतीने केलेलं काम कधी वाया जात नाही आणि आतापर्यंत सोहमने ते करून दाखवलंय. 6 चेंडू 9ची गरज होती. आता 2 चेंडू 7ची गरज आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. पुढचा बॉल सोहम. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता, नाही जात आहे. पण आता 1 चेंडू 7ची गरज आहे. पण 6 केल्या तरी सुद्धा संघ जिंकू शकतोय. स्टॉर्म बॉयज 1 चेंडू 7ची गरज. पण विकेट बेसिसवर जर षटकार खेचला तरी सुद्धा संघ जिंकू शकतोय. प्रेक्षकांनी आपल्या जागेवर थांबा, मैदानात जाऊ नका. खूप महत्वाची बाब आहे. अंतिम लढत अजूनही या सामन्याची बाकी आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या सामन्यासाठी सर आपण सकाळपासून वाट पाहत होतो. सकाळपासून पहिले 3 सामने हे एकतर्फी झाले, पण आता हा 4था सामना हा शेवटच्या टप्प्यावर जातोय. मैदानाच्या आतमध्ये कोणीच जाऊ नका. सामन्याचे निकाल काही लागू द्या, पण अंतिम सामना या उपांत्य फेरीनंतर आपण खेळणार आहोत. टाळ्या होऊन जाऊ द्या, इतकं तर तुम्ही करू शकता दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 7, 6 केल्या तरी स्टॉर्म बॉय जिंकेल. एका बाजूला सोहम ज्यांनी या षटकाला व्यवस्थित सांभाळलेलं आहे शिवाजण्यासाठी, पडता 1 बॉल सांभाळायचा आहे. पण एका बाजूला संजय शेवटच्या बॉलवर, मागच्या 71 बॉलवर काय झालंय त्या गोष्टीला विसरा. पुढच्या बॉलवर जे काय घडणार आहे त्यावर कळेल की अंतिम सामन्यामध्ये नेमका कोणता संघ पोहोचतोय. 1 चेंडू 7ची गरज आणि या ठिकाणी डॉट बॉल येतोय. सामना जिंकलाय शिवज्ञा 11. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम स्टॉर्म बॉयज.
इतिहास घडवणारे फार थोडे आहेत आणि ते नवे आहेत आणि ते खऱ्या अर्थानं छावे आहेत. हे उत्तर आता आपल्याला थोड्याच वेळात मिळेल आणि त्याच्यामुळे मरियम 11 आणि शिवाज्ञा 11 यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. एक डायलॉग आहे सर श्रीमान लेजंडचा, साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे.